अनेक मराठा आंदोलक हे वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुंबईत आलेले आहेत आणि त्या सगळ्या बांधवांसाठी आता मुंबईकर मराठा जे आहेत ते सरसावलेले आहेत। अनेक मुंबईकर मराठ्यांनी स्वतःहून चहा नाश्ता जेवणाची जय्यत तयारी केलेली आहे आणि जे आंदोलक बाहेरून आलेले आहेत त्यांना स्वतःहून वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे चहा नाश्ता किंवा जेवण देखील दिलं जातं आहे। आता आपण सध्या मानखुर्दमध्ये आहोत आणि मानखुर्दच्या सगळ्या मराठा बांधवांनी एकत्र येऊन मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांसाठी इथे नाश्ता बनवलेला आहे। आपण पाहताय पोहे आहे, चहा आहे आणि सगळ्यांना हा नाश्ता वाटला जातोय, दिला जातो आहे। जे कोणी मराठा आंदोलक येत आहेत त्या सगळ्यांना हे दिलं जातं आहे। आता अशाच प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी सोशल मीडिया असेल किंवा बॅनर लावलेले आहेत की एक भाकरी ठेचा हे घेऊन तुम्ही पुढे या आणि या सगळ्या मराठा बांधवांना इथे मदत करूया आपण, अशा प्रकारे इथे आवाहन केलं जातं आहे आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देखील इथे मिळताना बघायला मिळतोय। आपण यांच्याशी बोलूया। समोर या, कुठे राहता तुम्ही आणि तुमच्याकडून काय कोणत्या प्रकारची सोय करण्यात आली आहे? आम्ही मानखुर्दमध्ये राहतो। आम्ही गेल्या बारीनेही जरांगी दादा येणार म्हणून वाशीला दादा थांबले होते। त्या टायमाला आम्ही इथं 5,000 लोकांचं जेवण आणि 3 दिवस आम्ही चहा नाश्ता ठेवला होता। पण यावर्षी थोडी कल्पना आम्हाला नव्हती। आम्ही आझाद मैदानावर गेलतो तेव्हा माझी श्याम टीव्हीलाही मुलाखत आहे, तिथं काही सोय झालेली नव्हती आमच्या मराठी बांधवाची। ज्या दिवशी दादा गेले त्या दिवशी मग आम्ही इथं सगळे मराठी बांधवांनी इथल्या सर्व समाज एकच नाही सर्व जातीतल्या समाजाने सुद्धा आम्हाला इथं मदतीचा हात दिलेला आहे आणि आम्ही या लोकांना सकाळ संध्याकाळी चहा नाश्ता संध्याकाळी जेवण भाकरी प्रत्येक घरातून असं आम्ही नियोजन केलेलं आहे। त्यांना एक सांगितले, जोपर्यंत दादा आरक्षण घेत नाहीत तोपर्यंत तुम्हाला आम्ही काही कमी पडू देणार नाही, हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। तशा पद्धतीने आमची सोय चालू आहे। सर्व मानखुर्द परिसरातली मराठी बांधवांनी सगळ्यांनी सरसावून पुढे येऊन ही मदत केलेली आहे। कुठून आलेले आहात तुम्ही? आणि आम्ही मुखेड तालुका मुखेडून आलेले, जिल्हा नांदेड, गाव पाळा या नगरीतून आलेले आहेत। आम्ही मराठी बांधव आहोत। आजपर्यंतची कशी परिस्थिती होती, यांना राष्ट्रपती लागवड करता येते, कुठल्याही एका दिवसात निर्णय घेता येते। आज 13 महिन्यापासून जे मनोजदादा जरांगे झटत आहेत तर त्यांचे कोणीच कुठलंच हाक घेत नाही सरकार। तर सरकारवर आमचा इतकाच लढा आहे की इतके लोक मागा असताना सरकारला कायची भीती वाटते आणि कशासाठी भीती वाटते आणि त्यांच्या मनात आलं तर काही करू शकतात। तर आमच्या शेतकऱ्यासाठी पहिलं कशी होती शेती, एक 50 एकर 20 एकर 10 एकर होती, आज गुंठ्या 2 गुंठ्यावर येऊन टेकलेली आहे। सगळं रोजगार मंजूरमध्ये आलेला आहे मराठा मागासवर्गीयमध्ये। तरी या स्थानिक लोकांकडून मराठा बांधवांकडून कशी तुम्हाला मदत मिळते? आम्हाला भरपूर मदत मिळत होती। पहिल्यांदा काय झालं, आम्ही आलो ज्या दिवशी त्या दिवशी सरकारनं संडास वगैरे संडासचं खाण्याची पिण्याची सगळी सोय बंद केली होती। तर आम्ही गावोगाव फोन लावली गावाकडे की अशी अशी परिस्थिती आहे। तर सगळे आमचे बांधव आल्यानंतर आमची नाश्ता चहा सगळी सोय केलेली आहे। सरपंच सर, आपल्या कोणत्या गावचे सरपंच आहात तुम्ही? मी बीड तालुक्यातील मौजे कितोरा श्री क्षेत्र नारंगडाच्या पायथ्यातला सरपंच आहे, तळेकर परमेश्वर। कशी सोय करतायत इकडचे मराठा बांधव, कसे तुम्हाला मदत करतायत? मानखुर्दमध्ये आम्ही 28 तारखेला सकाळी 11 वाजता इथं पोहोचलो। पोहोचल्यानंतर पुढे जाम होता 22 किलोमीटर। जाम नंतर पाठीमागं 25-30 किलोमीटर जाम होता, आम्हाला बाहेर निघता येणार। मग जे मानखुर्दचे जे बांधव आहेत यांनी आम्हाला नाश्ता आणि चहा लगेच घेऊन आले आणि संध्याकाळचे जेवण तेव्हापासून हे जेवण देतात आम्हाला। आणि जे चुकीचा जो समज आहे, सरकारने त्यांची काशी केली असेल, परंतु जे मुंबईतले वैयक्तिक जे लोक आहेत हे अतिशय चांगले आहेत। प्रत्येक ठिकाणी त्यांनी अशा सोयी केल्या आहेत की हजारो लोक जेवतील, त्यांचा नाश्ता पार्किंगची सोय या पद्धतीची सोय या ठिकाणी झालेली आहे। आज आम्ही 500 मुंबईकरांकडून तुम्हाला पूर्ण सपोर्ट मिळतो? मुंबईकरांकडून सपोर्ट आहे, हे नतभ्रष्ट जे सरकार आहे यांच्याकडून सपोर्ट नाही आहे। म्हणून जे मराठ्याचे आमदार आहेत हे जर खऱ्या माईचे आणि खरे मराठीचे पुढचे असतील त्यांनी एक व्हावा आणि देवेंद्र फडणवीसचे सरकार पाडून दुसरं सरकार स्थापन करावं आणि आरक्षण द्यावं। जर यांनी नाही दिलं तर आम्ही तर तसे जाणारच नाहीत। आम्ही जसे मावळे गनिमी कावेन थांबलेत ना, तसे पूर्ण मुंबई विखुरलेली आम्ही दादाच्या आदेशची वाट पाहतो। जोपर्यंत दादा आदेश देत नाहीत ना, दादांनीच तर शुभ जर म्हणलं तर 1 घंट्यात सगळी मुंबई जाम होईल। सगळी मुंबई सगळ्या ठिकाणी मराठे, सगळ्या ठिकाणी 1,67,000 गाड्या या मुंबईमध्ये आल्यात आणि 3,65,00,000 लोक इथं आहेत। अजून या नरेंद्र सरकारला माहिती नाही काय चाललंय म्हणून। हे पण सरपंच
धाराशिव पानगावचा उपसरपंच आहे. आम्ही 28 तारखेला मानखुर्दला आलो. 18 पगड जातीच्या सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केले. शासनानं बाथरूमची सोय नाही, राहण्याची सोय नाही, पिण्याची पाण्याची सोय नाही. पण हे मानखुर्दचे जे 18 पगड जातीचे आमचे बंधू आहेत, या सर्व बंधूंनी अशी सोय केली की आम्हाला जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्हाला इथून जाऊ अशी इच्छाच नाही. दादा जोपर्यंत आम्हाला सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही हलत नाहीत. आणि सरकारला तुमच्या माध्यमातून माझं एक सांगणं आहे की तुम्ही आमचं जेवण बंद केलं, खाऊगल्ली बंद जरी केली तर आमचं जे मुंबईत बंधू आहेत सगळे 18 पगड जातीचे, या सर्वांनी अशी उत्तम सोय केली की आम्ही त्यांचं पूर्ण आयुष्यभर ऋणी राहू. तर आपण पाहताय मानखुर्द परिसर हा एकच नाहीये, तर मुंबईत देखील वेगवेगळ्या परिसरामध्ये अशाच प्रकारे आपल्याला चित्र बघायला मिळते, ज्यामध्ये अनेक लोक जे आहेत, जे मराठा बांधव आहेत, मुंबईतले स्थानिक लोक आहेत, त्या सगळ्यांनी एकत्र मिळून इथे या सगळ्या बाहेरून आलेल्या आंदोलकांची सोय केलेली आहे. त्यांना काहीही कमी पडणार नाही. मग पाण्यापासून, चहापासून, नाश्त्यापासून, जेवणापासून सगळ्याची व्यवस्था या इथल्या मुंबईकर लोकांनी केलेली आहे, मुंबईकरांनी केलेली आहे. मुंबईकरांकडून आम्हाला सहकार्य मिळते. आता सरकारने आम्हाला सहकार्य करावे आणि ताबडतोब आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी मागणी या मराठा सगळ्या आंदोलकांकडून केली जाते आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.